फायनली मित्रांनो आम्ही मोरसागराच्या पायथ्याशी पोहोचलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता किती छान असा हा आमचा मोरसागर दिसतोय आणि किती सुंदर असा नेचर आहे. आणि आता आम्ही जिथे थांबलेले आहे त्याला आम्ही दनाने माळ अशी बोलतो, कारण की इथं जर आपण कोणता दगड म्हणजे टाकला तर त्याचा डबल आवाज येतो, म्हणजे दन दन असा करतो, म्हणून ह्या माळाला आम्ही दनाने माळ असं बोलतो. इकडे आम्ही लहानपणी भरपूर यायचे आणि भरपूर मस्ती करायचे सगळे सदत सदत. तर आता ही तीच मजा आम्ही परत घ्यायला आलेत आणि खूप असं इकडे येऊन मनाला शांती वाटते. एवढं भारी भारी म्हणजे मनाची जी फिलिंग आहे ती मी शब्दात आता मांडू शकत नाही. आणि तुम्ही पण या, तुम्ही जर आमच्या भागातले असतील तर इकडे फिरा, थोडस एक्सप्लोअर करा. जे भागात आहेत तर इकडच्या भागात निंबापूरचा साईट आहे आणि ह्या ज्या मोरसागराच्या मागा आहेत तिकडे आष्टा रायपूर हे आता म्हणजे ह्याच्या तिकडनं तेच गाव आहेत. ते डोंगराच्या खालीपासूनच सुरुवात होतात आणि इकडे आमची गावं आहेत बांधघर. तर आम्ही एकदम मध्यभागी आहेत आणि इकडे कांदरवाडी आहे. तर आपण जर जंगलातून प्रवास केला तर आपल्याला गावं खूप जवळ पडतात आणि आपण जर रस्त्याने गेले तर भरपूर अशी फेऱ्यात पडतात, पण आपण तरीही आपण रस्त्याने जातो कारण की तिकडे आपला बाजार मार्केट असतो, तर आपण जास्त ते सोयीस्कर ठरवू शकतो. पण आता आम्ही जंगलाच्या भागात राहतो, म्हणजे इकडे जवळ आहे, तर आम्ही असे फिरतो. तुम्ही पण फिरा आणि तुम्हाला पण मजा वाटेल. तर मित्रांनो आता आम्ही मोरसागराच्या पायथ्याशी आहेत, हे बघा. आणि इथं बघा हे घर आहे छोटस आणि मस्त असं कौलारू घर आहे आणि त्याला साठे लावलेले आहेत, म्हणजे कुडाच्या सारखं बनवलेलं आहे. तर मित्रांनो आता आपण त्यात जाऊन बघू नेमकं त्यात काय आहे किंवा कोण राहत होत आहे काय त्याच्यात, ते बघू. तर मित्रांनो इथं तेलाचा ड्राम एक दिसतोय, थोडेसे साठे आहेत आणि इथं चूल आहे म्हणजे जेवणासाठी जे आपण बनवतो, आणि फाटे आहेत, एक पावडाही आहे. तर इथं माणसं राहतात. तर मित्रांनो पूर्वी इकडे म्हणजे 3-4 वर्ष अगोदर इकडे काही घरं नव्हती. आता माणसांनी इकडे जागा चोखरलेली आहे, इकडे ते शेती करायला लागलेले आहेत, इकडं त्यांचा उदरनिर्वाह करायला लागलेले आहेत. तशी चांगली गोष्ट आहे की ते आपल्या रंगाच्या ठिकाणी राहतात आणि शेती करून. तर मित्रांनो सगळ्यांचं आवडतं आणि जे पावसाच्या वेळेस भेटतं ते म्हणजेच कोसंबा, आणि ती आम्हाला ते इथं भेटलेली आहे, ती बघा. आणि आता मी ती तुम्हाला तोडून दाखवते. तर मित्रांनो ही बघा, ही आहेत कोसंब आणि खूप आंबट लागतात, पण खरंच हिची चव म्हणजे वर्षातून एकदा खायला भेटतात आणि तिच्या तोंडाला म्हणजे आम्ही बघितल्या, पण मला आता पण तोंडाला पाणी येतंय. मी खाऊन दाखवू का? हे बघा. आणि ह्याला बघा हे काटे सारखे असतात आणि हे बघा आंबट आंबट. खूप दिवसातून खाली तर खूप मस्त वाटतंय. तर आम्ही रस्त्याला ही पाडलेली होती हुंब, पण ती त्याला दगड लागल्यामुळे ती थोडीशी खराब झाली. पण आता आमच्याकडे काहीच नाही, पाणी पण संपलेलं आहे, खायला पण काही नाही आणि सकाळपासून आम्ही काही खाल्लेलं पण नाही. तर भरपूर अशी भूक लागलेली आहे, तहानी लागलेली आहे. तर आम्ही घरच्या दिशेने थोडेसे थांबत आता घरी चाललो. चला आता आम्ही हे तरी खाते. तर मित्रांनो हा आहे मोख्याचा पाला, ह्याची आम्ही भाजी करून खातो. जे आदिवासी असतील त्यांना माहितच असेल, त्यांनी भाजी खाली असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि हे आहे मोख्याचं झाड आणि त्याचा आहे हा पाला. तर मित्रांनो फायनली आम्ही आमच्या एरियामध्ये पोहोचलेले आहेत आणि ही आमची शेतं आहेत आणि मला खूप दम लागलेला आहे, पण मी बोलत आहे. भरपूर फिरून आली, भरपूर असा घाम निघालेला आहे आणि हे रस्त्याला येताना एक शेऊळ भेटलेलं
तर आता फायनली आम्ही घरी जाऊनच सगळं काही जे आहे ते शूट करू. बाय बाय. मित्रांनो, फायनली आम्ही घरी पोहोचलेले आहेत आणि ही बघा एवढी सारी आम्ही शेवळी आणलेली आहेत जंगलातून. आणि ही बघा ही ती पण आम्ही घेऊन आलोय पार्टी थोडीशी दगड लावून. आणि भरपूर अशी अजून पण आम्हाला रानफळ भेटलेली ती आम्ही रस्त्याला खात आलेले कारण की आम्हाला भूक लागली होती. तर ते रानफळ आम्ही खाऊन आले, त्याचं काय आम्हाला शूट करता आलं नाही, पण हे एवढे आम्ही घेऊन आलेले आहेत. तर मित्रांनो खूप मजा आली जंगलामध्ये. खूप साऱ्या काहीतरी अनुभवला आम्ही नवीन आणि तुम्ही पण अनुभवा. आणि आजच्या व्लॉग मध्ये फक्त एवढंच. भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. बाय बाय.